नमस्कार, आपण पाहता दिग्रस गर्जना न्यूज 24। श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा। स्थानिक श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे भारताचा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वजाला मानवंदना देत ध्वजारोहणाने झाली। शाळेचे उपाध्यक्ष अजयजी मोदानी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी शाळेचे अध्यक्ष दिनेशजी लड्डा, सचिव प्राध्यापक डॉक्टर प्रशांत मोदानी, कोषाध्यक्ष ओम खोडे, मुख्याध्यापक संदीप राठोड सर, समन्वयक राहुल चव्हाण सर, समन्वयिका सावंत मॅडम, राऊत मॅडम, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या कला, वक्तृत्व आणि देशभक्त प्रेमाचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन नयन बाळू पवार आणि राशी शंकर खंडारे या विद्यार्थ्यांनी केले, तर इयत्ता 9वीतील विद्यार्थी आरव प्रशांत मोदानी याने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले। कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी कुमारी लक्ष्मी ज्ञानेश्वर गव्हाणे हिने सादर केलेले देशभक्तीपर गीत हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। तिच्या सुरेल आणि भावपूर्ण गायनाने संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून गेले। उपस्थित सर्वांनी तिचे मनापासून कौतुक केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक संदीप राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय हिंद या घोषणांनी दुमदुमून गेला। अशा प्रकारे स्थानिक श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती, संस्कार आणि गुणवत्तेचा गौरव करत भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात व दिमाखात संपन्न झाला। धन्यवाद। आपण पाहत होता दिग्रस गर्जना न्यूज 24। आमच्या चॅनलवरील पुढील बातम्यांचे अपडेट पाहण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।